रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। रत्नागिरी नागपूर महामार्गावर असलेल्या भोसे गावाजवळ ट्रॅक्टर, पिकअप जीप आणि मिनी टेम्पो यांच्यामध्ये झालेल्या विचित्र अपघातामध्ये 10 वर्षीय अमित जमनाथ पवार या मुलाचा मृत्यू झालाय। मिनी टेम्पोमधील जमावाने यावेळी मोडतोड केली। घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस आणि राज्यमार्ग पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला। काही काळ वाहनांची मोठी गर्दी झाली होती। सोलापूरहून मिरजेकडे टेम्पो येत होता। ट्रॅक्टरच्या पाठीमागून पॅगो रिक्षा ओव्हरटेक करून पुढे येत असताना पॅगो रिक्षाला या मिनी टेम्पोने जोराची धडक दिली। पॅगो रिक्षाच्या पाठीमागील बाजूस बसलेला 10 वर्षीय अमित पवार हा उडून रस्त्यावर पडला। रस्त्यावर पडल्यावर त्याच्या अंगावरून मिनी टेम्पो गेला। यामध्ये अमित याचा जागीच मृत्यू झाला। आपल्या मुलाचा आपल्या डोळ्यासमोर मृत्यू झाल्याचं पाहून आईने हंबरडा फोडला। हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं। काबाड कष्ट करून आपला प्रपंच चालवणाऱ्या कुटुंबियावर काळाने घाला घातलाय। अमित हा सर्वांचा लाडका होता। घटनास्थळी प्रचंड गर्दी झाल्याने जमावांनी मिनी टेम्पोवर दगड मारून काचा फोडल्या। घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस तसेच महामार्ग पोलीस दाखल झाले। जमाव हटवला आणि महामार्ग मोकळा केला। या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली। पॅगो रिक्षात 5 जण होते। ते सर्वजण वीट भट्टीवर काम करतात। वीट भट्टीकडे जाण्यासाठी निघाले होते। त्यांच्यावर काळाने घाला घातलाय। बाकीचे किरकोळ जखमी झालेत। शिराळा येथील बाह्यवळण रस्त्यावरील सुर्ले पाटील वस्तीजवळील पुलाखाली बेवारस बॅगमध्ये ठेवलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। हा मृतदेह पुरुष की स्त्री याबाबत अद्याप समजू शकलं नाही। ही घटना आज सकाळी समजली। ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र समजल्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आलं। घटनास्थळी शिराळा पोलिसांनी लगेच धाव घेतली। या ठिकाणी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते। हा खून 15 दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता सांगण्यात आली आहे। या परिसरात दुर्गंधी येत असल्याचे फोनवरून कळवण्यात आले। त्यावरून पोलीस ठाण्यात कळवण्यात आले। त्यावेळी तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या ठिकाणी पाहणी केली असता एका बॅगेमध्ये सतरंजीमध्ये गुंडाळलेला पूर्ण कुजलेल्या अवस्थेत गळ्याभोवती आणि शरीरास नायलॉनच्या दोरीने बांधल्याचं आढळून आलं। या मृतदेहाची कवटी हाडे शिल्लक होती। याबाबत तातडीने श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं। तसेच मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी शवविच्छेदन केलं। घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, विभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या। श्वान त्याच ठिकाणी घुटमळला। तसेच ठसे तज्ज्ञांना काही संशयास्पद माहिती मिळाली नाही। पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यातून बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी करण्यात आलाय। सध्या विमोचकद्वारा आणि पायथा वीजगृहातून एकूण 2600 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येते। धरणात सध्या 25.81 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यात गेल्या वर्षी अपुरे पर्जन्यमान झाल्याने दुष्काळी स्थिती उद्भवली होती। कोयनेतून सांगली जिल्ह्यासाठी मागील 5 महिन्यांपासून पाणी सोडले जाते, पण सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी कमी झाली आहे। त्यामुळे सोमवारी सकाळी 11 पासून सांगलीसाठी विसर्ग कमी करण्यात आलाय। धरणाच्या विमोचक द्वारमधून 1000 क्युसेक विसर्ग केला जात होता, तो 500 क्युसेकने कमी झालाय। सध्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत। त्यामधून 2100 आणि विमोचक द्वारा 500 असे एकूण 2600 क्युसेक पाणी सांगलीसाठी सोडलं जाते। सध्या धरणात 25.81 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। टक्केवारीत हे प्रमाण 24.52 इतके आहे। दरम्यान कोयनेतील विसर्ग घटवण्यात आलाय। येत्या काही दिवसात याचे परिणाम दिसून येतील। सांगली व कुपवाड शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। यापूर्वीही ज्यावेळी पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते, लोकसभा निवडणुका पार पडेपर्यंत कोयनेतून विसर्ग झाला। जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी स्वार्थ साधला। निवडणुका संपताच कोयनेतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। सांगलीत पाणी टंचाई निर्माण झाली तर पालकमंत्री सुरेश खाडे आणि आमदार सुधीर गाडगे यांच्या घरासमोर किंवा कार्यालयासमोर पाण्याची भांडी ठेवण्यात येतील असा इशारा नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिलाय।
जलसंपदा विभागाअंतर्गत अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार विक्रम सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी पाणी वापर कार्यक्षमता वाढवणे, नियमित व वापरातील सिंचन क्षमतेतील तफावत दूर करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने 99 कोटी 6 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती आमदार विक्रम सावंत यांनी दिली आहे। यावेळी सावंत म्हणाले की जे प्रकल्प प्रगत अवस्थेत आहेत ते तातडीने पूर्ण करून पुढील 3 वर्षांमध्ये सिंचनाचा योग्य लाभ येथील शेतकऱ्यांना होऊ शकतो। कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत जत तालुक्यातील एकूण 6 तलाव, 5 बंधारे आणि 1 मध्यम प्रकल्प या सर्व सिंचन सुधारणा प्रकल्पासाठी 99 कोटी 6 लाखांचा निधी उपलब्ध झालाय। पुढील काळात सिंचनासाठी आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न दूर केला जाईल। जत तालुका हा नेहमी अवर्षणग्रस्त दुष्काळ असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांना चारा यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे कुठेतरी जत तालुक्याचा दुष्काळ नावाचा हा कलंक पुसला जावा यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून आणल्याचं सावंत यांनी सांगितलं। विश्रामबाग परिसरातील कॅफे हँगआउटमध्ये अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली होती। त्याचे संतप्त पडसाद उमटले। त्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या कॅफेची तोडफोड केली होती। या प्रकरणी आता कॅफे चालकाचा गुन्ह्यात सहभाग करून त्याला अटक केली आहे। अनिकेत प्रताप घाडगे असं अटक केलेल्या चालकाचं नाव आहे। विश्रामबाग पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे। कॅफेमध्ये अनधिकृत बांधकाम आडोसा निर्माण करून गुन्हा करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या कॅफे चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी दिला आहे। 100 फुटी रस्त्यावरील हँगऑन कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला। पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयित अशित शरद चव्हाण याच्या विरुद्ध बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला। त्याला अटकही केली आहे। याबाबत माहिती मिळताच शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी 3 कॅफे अक्षरशः फोडले। त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। तोडफोड करणाऱ्या 16 कार्यकर्त्यांना अटक केली। यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी आता दोषींवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। मिरज तालुक्यातील सावळी येथील एका गॅस सिलेंडर गोदामात बेकायदेशीररित्या घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना कुपवाड पोलिसांनी छापा टाकला। यावेळी तिघांविरुद्ध कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। सावळी येथील एका गोदामात घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून तो बाहेर बेकायदेशीर विक्रीचा प्रकार रविवारी उघडकीस आला। या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांना ताब्यात घेतले। चंद्रकांत संभाजी कोळेकर, मनोज कुमार जबराम बिष्णोई, रेवणकुमार सुरेंद्र महाजन अशी संशयितांची नावे। त्यांच्याकडून एकूण 5,31,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यात गॅस सिलेंडर, एक मोटार, वजन काटा अशा साहित्यांचा समावेश आहे। ज्ञानगिरी वसाहतीतील गजवर्धन पार्क सावळी येथील एनडी माऊली HP गॅस एजन्सी या ठिकाणी गोदामामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये भरला जात होता। याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली। त्यांनी याची माहिती मिरज तहसीलदार यांच्याकडे दिली। त्यानुसार पुरवठा निरीक्षक रघुनाथ राजाराम कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विश्वजित गाडवे यांच्यासह पथकाने छापा टाकला। त्यावेळी तिघा संशयितांसह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले। चौघांपैकी तिघांविरुद्ध कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्याकडून 5,31,000चा मुद्देमाल जप्त केलाय। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेतील दुष्काळी निधी अपहार प्रकरणी शाखाधिकारी MY हिले, लिपिक योगेश वजरीनकर व निमणी शाखेचे कर्मचारी प्रमोद कुंभार या तिघांना तात्काळ निलंबित करण्यात आले। चौकशीनंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। त्याशिवाय सलग 5 वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचारी अधिकारी यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले। जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली। यावेळी उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, मोहनराव कदम, अजितराव घोरपडे, विशाल पाटील, प्रकाश जमताडे, बाळासाहेब होनमोरे, राहुल महाडिक, मनसूर खतीब, वैभव शिंदे, सत्यजित देशमुख, सुरेश पाटील, BS पाटील आदी जण उपस्थित होते। शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीवर बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेत कर्मचारी वजरीनकर यांनी डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर निमणी शाखेतही असाच प्रकार पुढे आला। या शाखेतील कर्मचारी प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदत निधीतील 21 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झालं। त्यानंतर संपूर्ण तासगाव तालुक्यातील शाखांची तपासणी सुरू करण्यात आली। अपहार प्रकरणी संचालक मंडळाची सोमवारी तातडीने बैठक घेण्यात आली। त्यात तिघांचेही तात्काळ निलंबन करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला। दोघा कर्मचाऱ्यांनी अपहार तर शाखाधिकारी हिले यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय।
चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण होईपर्यंत येथील जुना बुधगाव रस्त्यावरील उड्डाणपुलाचं काम करण्यास नागरिकांनी विरोध केला। अखेर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी जुना बुधगाव रस्त्यावरील पंचशील नगर रेल्वे उड्डाणपुलाची पाहणी केली। संपूर्ण रस्त्यावरील एका बाजूस बॅरिकेड्स लावून कामाचा रीतसर आराखडा येत्या गुरुवारपर्यंत सादर करण्याची सूचना दिली। हा आराखडा पाहून परवानगी देण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। चिंतामणीनगर येथील रेल्वेचा उड्डाणपूल अद्याप पूर्ण झाला नसून त्याचा पर्यायी रस्ता म्हणून जुना बुधगाव रस्त्यावरून दुचाकी आणि रिक्षा वाहतूक सुरू आहे। जुना बुधगाव रस्त्यावरही आता पूल उभारला जाणार आहे। त्याच्या कामाची तयारी MRIDC मार्फत सुरू करण्यात आली आहे। MRIDCने हे काम सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी येथील परिस्थितीची पाहणी केली। त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महावितरण तसेच MRIDCचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। MRIDC अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या निम्म्या भागात काम करण्यास परवानगीचा प्रस्ताव दिला। जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र संपूर्ण रस्त्यावरील एका बाजूस बॅरिकेड्स लावून कामाचा रीतसर आराखडा येत्या गुरुवारपर्यंत सादर करण्याची सूचना दिली। हा आराखडा पाहून परवानगी देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। सांगली शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली सुरू असलेले गैरप्रकार रोखून तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे केली आहे। शहरात घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। कॅफेच्या नावाखाली शहरात सुरू असणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यापूर्वीच लोकप्रतिनिधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून सांगलीतील गंभीर परिस्थितीची माहिती दिली होती। त्यांनीही विषयाचं गांभीर्य ओळखून कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या। पुन्हा कॅफेच्या नावाखाली गैरप्रकार सुरू झालेत। महापालिका आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा होणारे हे गैरकृत्य निंदनीय आहे। त्यामुळे या सर्व प्रकरणांचा निषेध करण्यासह या घटनांची सखोल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार गाडगे यांनी केली आहे। शहरातील गल्लीबोळात कॅफेचे पेव फुटलेत, याबाबत प्रशासनाने कार्यवाही करण्याबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत आहे। नुकतेच शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर तिला कॉफीमधून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला। कॅफेमध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे औषध, नशा करण्याच्या वस्तूही पुरवल्या जातात। हा प्रकार अतिशय गंभीर असून कॅफेतील गैरप्रकारांना आळा बसेल अशा प्रकारची कडक कारवाई करणं गरजेचं आहे। शाळा, महाविद्यालय तसेच कॅफेच्या परिसरात CCTV कॅमेरे लावावेत। दामिनी आणि निर्भया पथकाने सक्रिय राहिल्यास अशा प्रकारांना पायबंद बसेल। संबंधित कॅफेंनी कायदेशीर सर्व परवानग्या घेतल्याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी चोरून आणणाऱ्या दोघांना सापळा रचून जेरबंद करण्यात आलाय। कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण टोल नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली। या प्रकरणी सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक या ठिकाणी देखील छापा टाकून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। सदरच्या दारूची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून या दोघांकडून कार आणि दारूसह 8,51,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हर्षद नागनाथ जाधव आणि गणेश अशोक जाधव तसेच संदेश शिवाजी पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली। उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले। पथकाने कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील टोल नाक्यावर सापळा लावला। यावेळी संशयित जाधव हे कारमधून त्या ठिकाणी आले। त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता ते पळून जाऊ लागले। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठलाग करून पकडलं। त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये गोवा बनावटीची गोल्डन एज नावाची दारूच्या 348 बाटल्या मिळाल्या। या दारूबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्या दारूची बनावटरित्या रॉयल स्टँग आणि इम्पेरियल ब्ल्यू या दारूच्या बाटल्यांमध्ये भरून त्याची चोरून विक्री करणार असल्याचं सांगितलं। यावेळी त्यांच्याकडील दारू जप्त करून अधिक तपास केला असता त्यांचा आणखी एक साथीदार संदेश शिवाजी पवार याच्या घरी छापा टाकला असता त्या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि बनावट दारू मिळाली। यावेळी तिघांना अटक करून त्यांच्याकडून दारू आणि कार असा एकूण 8,51,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय।